नमस्कार माझ्या सर्व बहिणींनो. अहो, लाडकी बहीण योजनेबद्दल एक जबरदस्त एकदम मोठी बातमी आलेली आहे आणि आज आपण त्याच नवीन अपडेटबद्दल सविस्तर बोलणार आहोत. हो, तुम्ही बरोबर ऐकले. थेट 3,000 रुपये. हो, 3,000 रुपये लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालीये. खरं तर ही नवीन वर्षाची एक मोठी भेटच आहे, नाही का? आणि हे 3,000 रुपये म्हणजे काही एका महिन्याचे नाही आहेत. नाही, तर चक्क 2 महिन्यांचे हफ्ते एकदम एकत्र मिळणार आहेत. म्हणजे बघा, कितीतरी दिवसांपासून आपण सगळे वाट पाहत होतो. अखेर ती प्रतीक्षा आता संपली आहे. चला तर मग ही नेमकी बातमी काय आहे हे जरा सविस्तरपणे समजून घेऊया. कारण ज्या क्षणाची राज्यभरातल्या कोट्यावधी भगिनी वाट पाहत होत्या तो क्षण आता आलेला आहे. आता बघा, या घोषणेमागे एक महत्त्वाचं कारण आहे. ते म्हणजे नोव्हेंबरचा रखडलेला हफ्ता. मला माहिती आहे, अनेक जणी त्यामुळे चिंतित होत्या की अरे पैसे का आले नाहीत. पण आता त्यावर एक चांगला तोडगा निघालेला दिसतोय. तर सगळ्यात आधी एक महत्त्वाचा प्रश्न स्वतःला विचारा की नोव्हेंबर महिन्याचा हफ्ता खात्यात आला होता की नाही. आता हे महत्त्वाचं का आहे? कारण याच्या उत्तरावरच ठरणार आहे की हे जे 3,000 रुपये आहेत ते नेमके कोणत्या महिन्यांचे आहेत. आणि याच प्रश्नाच्या उत्तरावर आधारित पेमेंटसाठी 2 वेगवेगळे गट तयार करण्यात आले आहेत. आता हे गट नेमके कसे काम करतात आणि आपल्याला किती पैसे मिळतील तेच आपण समजून घेऊया. हे गणित अगदी सोपं आहे, लक्ष देऊ नये का. 2 गट आहेत. पहिला गट म्हणजे ज्यांना नोव्हेंबरचा हप्ता मिळालेला नाही अशा भगिनींना नोव्हेंबर आणि डिसेंबर या 2 महिन्यांचे मिळून 3,000 रुपये मिळतील. ओके. आता दुसरा गट ज्यांना नोव्हेंबरचा हप्ता वेळेवर मिळाला होता त्यांना आता डिसेंबर आणि जानेवारी या 2 महिन्यांचे मिळून 3,000 रुपये मिळणार आहेत. म्हणजे काय, तर पैसे सगळ्यांनाच मिळणार आहेत, फक्त महिन्यांचा हिशोब जरासा वेगळा आहे. कळलं? तर पुन्हा एकदा स्पष्ट करते. गट क्रमांक 1 ज्यांना नोव्हेंबरचे पैसे आलेले नाहीत त्यांना आता नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्यांचे मिळून 3,000 रुपये थेट खात्यात जमा होतील. आणि आता गट क्रमांक 2 म्हणजे ज्यांना नोव्हेंबरचे पैसे वेळेवर मिळाले होते त्यांना आता पुढच्या 2 महिन्यांचे म्हणजे डिसेंबर आणि जानेवारीचे मिळून 3,000 रुपये मिळतील. आणि हो, ही रक्कम संक्रांतीच्या आधीच खात्यात जमा होईल अशी अपेक्षा आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर सरकारनं पुढच्या 2 महिन्यांचे पैसे एकदमच देण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे आता जे पैसे येत आहेत त्यात अनेकांसाठी डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे हप्ते आहेत. बरं, आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. समजा पैसे आलेच नाहीत तर मग काय करायचं? अशा वेळी आपली स्थिती कळवणं खूप महत्त्वाचं आहे, जेणेकरून ज्यांना अडचण आहे त्यांच्यापर्यंत मदत पोहोचू शकेल. तर मग पैसे आले की नाही ही माहिती आपण एकमेकांना कशी सांगू शकतो ते आता बघूया. बघा, यासाठी एक सोपा मार्ग आहे. ज्या भगिनींना पैसे मिळालेले नाहीत त्यांनी कमेंटमध्ये फक्त नाही असं लिहा आणि ज्यांना पैसे मिळाले आहेत त्यांनी हो असं लिहा. याने काय होईल, तर ज्यांना पैसे मिळालेले नाहीत त्यांना मदत करण्यासाठी आपल्याला परिस्थिती समजेल, एकमेकींना आधार मिळेल. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, इथे आपल्याला नेहमीच खरी आणि अधिकृत माहिती मिळत असते. त्यामुळे चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नका. योग्य माहितीच आपल्याला उपयोगी पडते. तर मग या योजनेच्या पुढच्या अपडेट्ससाठी तयार आहात ना? कारण जशी काही नवीन माहिती येईल ती घेऊन आम्ही लगेचच तुमच्या भेटीला येऊ. तोपर्यंत काळजी घ्या.